Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on one practice paper on the topic of the necklace. Actually this lesson is taken from 9th standard. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे विशेष करून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय 1.5 द नेकलेस हा एक लेसन आहे त्या लेसनवरती आपण 30 मार्क्सचा एक प्रॅक्टिस टेस्ट पेपर इथे बनवलेला आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागणार आहे आणि हो या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन आणि आन्सर्स दोन्ही देखील इथे आपण चर्चा करीत आहोत 30 मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे आपण तो डिवाइड केलेला आहे 10 मार्क्स फॉर लँग्वेज स्टडी जे की कंपल्सरी तुम्हाला फायनल एक्झाममध्ये विचारला जातो त्याच्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 हे नेकलेस ह्या लेसनमध्ये दोन पार्ट आहेत पार्ट 1 मधून एक पॅसेज घेतलेला आहे 10 मार्क्ससाठी आणि पार्ट 2 मधून एक असं 20 मार्क्सचे पॅसेजेस आहेत चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया ऑल राईट फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी द फर्स्ट क्वेश्चन दॅट इज लँग्वेज स्टडीवरती क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1A डू एज डायरेक्टेड लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे 1 कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स यू विल बी गिवन हिअर 4 वर्ड दिलेले आहे ते वर्ड त्याच्यामध्ये योग्य लेटर्स म्हणजे अक्षरांचा यूज करून तो शब्द पूर्ण करायचा आहे आता तुम्ही पूर्ण करू शकता तोपर्यंत आपण शब्द तुम्हाला रीड करून दाखवतो HE-RT PE-PLE MET-L LOT-S तुम्ही नक्कीच आता अंदाज काढला असेल याचा आन्सर काय असेल आता बघूया तुम्ही तुमचा आन्सर चेक करू शकता HEART एचा आपण यूज करून तो वर्ड आपण कंप्लीट केला आहे म्हणजे असं लेटर आपण यूज करायचं की तो अर्थपूर्ण शब्द तयार होईल हार्ट हृदय सेकंडमध्ये ओचा यूज करून पीपल तयार झाला थर्डमध्ये एचा यूज करून मेटल जो आपण धातू म्हणतो आणि फोर्थल्या वर्डमध्ये यूचा यूज करून आपण लोटस जे की फ्लावर आहे अशा प्रकारे 2 आउट ऑफ 2 मार्क्स यू कॅन गेट इझिली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पुट वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले आहेत फर्स्ट ग्रुपमध्ये 4 वर्ड्स आहेत ज्याप्रमाणे स्टील गुड मेड केटल आता हे कशा प्रकारे अल्फाबेटिकल म्हणजे ABCD आपण म्हणू शकतो ऑर्डर म्हणजे क्रम A नंतर B नंतर C आता इथे बघायचं S आहे G पासून गुड आहे M पासून मेड आहे K पासून केटल आहे जे फर्स्ट लेटर जर आपण बघितलं S G M आणि K मग अगोदर कोणते जेव्हा आपण ABCD बोलणार येस बरोबर आहे K येईल K नंतर ABCDEFGHIJK G त्यानंतर K त्यानंतर M आणि S ओके अशा प्रकारे आपण ABCD क्रमाने लावू शकतो सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट लेटर चारही शब्दांचं सेम आहे त्यानंतर सेकंड लेटर बघितलं U आहे इथे O आहे M आहे K आहे मग K अगोदर SK पासून स्किल देन SM पासून स्मॉल सॉफ्ट सच या प्रकारे आन्सर आपण बघूया आपण राईट आता सांगितल्याप्रमाणे G पासून गुड G नंतर K पासून केटल M पासून मेड स्टील दिस विल बी युअर आन्सर इथे पण देखील आपण SK स्किल SK SK नंतर M स्मॉल सॉफ्ट आणि सच अशा प्रकारे ही जी अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे इथे देखील तुम्ही सहजपणे 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळवू शकता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स तुमच्याच टेक्स्टबुकमधून इथे काही 2 सेंटेन्स दिलेले आहेत त्याला विरामचिन्हांचा यूज करायचा आहे हाऊ स्ट्रेंज लाईफ इज पंक्च्युएशनवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे कशा प्रकारे वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करायची त्या वाक्यामध्ये कोणी बोललेलं वाक्य असेल तर ते अवतरण चिन्हामध्ये कशा प्रकारे ठेवायचे हे सगळं डिटेल केलं आहे इथे आपण डायरेक्टली आन्सर बघणार आहोत ठीक आहे आणि हाऊ स्ट्रेंज लाईफ इज आणि सेकंड सेंटेन्स आहे मार्जी से टू टॉमी कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल इथे याचा आन्सर बघूया आन्सरमध्ये बघा कोणतंही वाक्याची सुरुवात H कॅपिटलने केलेलं आहे हाऊ स्ट्रेंज लाईफ इज ते बोललेलं वाक्य आहे म्हणून ते आपण अवतरण चिन्हामध्ये ठेवलं आहे आणि एक उद्गारलेलं वाक्य आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे नेक्स्ट सेंटेन्समध्ये आपण बघितलं वाक्याची सुरुवात मार्जी शब्द म्हणजे वाक्याची सुरुवातच कॅपिटलने करू शकतो पण नाव विषय म्हणजे ते नाव आहे एक मुलीचं नाव आहे मार्जी से टू टॉमी मार्जी टॉमीला म्हणाली कॉमा आणि जे बोललेलं वाक्य डबल अवतरण चिन्हामध्ये कॅन आय रीड द बुक सम मोर अशा प्रकारे आणि क्वेश्चन विचारला म्हणजे क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड ठीक आहे ॲक्च्युली तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटी दिल्या 6 पैकी 4 ॲक्टिव्हिटीज जर बरोबर आल्या तर तुम्हाला 8 मार्क्स सहजपणे मिळू शकतो
फोर्थ ॲक्टिव्हिटी आपण बघूया. मेक 4 वर्ड्स, 4 शब्द बनवायचे आहेत. मिनिमम 3 लेटर्स, प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षराचा तो शब्द असावा. युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला जो शब्द दिला आहे, त्याच्या इथे शब्द दिला आहे फॅशनेबल. याच्यामध्ये जे लेटर्स आहेत म्हणजे अक्षर आहेत, एफ आहे, FASH हे जे अक्षर आहेत यांचाच यूज करून नवीन 4 शब्द बनवायचे आहेत. पण अट काय आहे, मिनिमम 3 लेटर्स. म्हणजे जो शब्द बनवणार 3 अक्षरी कमीत कमी असेल. 2 अक्षरी चालणार नाही, 1 अक्षरी चालणार नाही, पण 2 पेक्षा जास्त 3, 4, 5 या अक्षरांचा यूज करून नवीन शब्द तयार करू शकतो. आता फॅशनेबल, आता शब्द कसे तयार, खूप सारे शब्द करू शकतो, पण कमीत कमी 4 तर बरोबर यायला पाहिजे. तर इथे आपण आन्सर बघू शकतो. एबल किंवा फॅशन पण घेऊ शकतो. ॲश, लायन, टोन या प्रकारे बरेच शब्द आपण क्रिएट करू शकतो. नेक्स्ट आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे ही जी वेब डायग्राम दिलेली आहे, एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहायचे. स्मॉल आणि एक्झाम्पल उदाहरण दिलं आहे ट्री. स्मॉल काय आहे, स्मॉल ट्री स्मॉल आहे. म्हणजे स्मॉल हा ट्री हे नाव आहे आणि स्मॉल हे त्याचं वर्णन करणारा शब्द आहे, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे इथे हे जे कॉलम आहेत बाकीचे सर्कल, त्याच्यामध्ये तुम्हाला नाऊनच लिहायचे आहेत. मग स्मॉल ट्री, स्मॉल बॉय, स्मॉल पपी, स्मॉल कॅट, स्मॉल एग, असं आपण फ्लावर असे आपण शब्द यूज करू शकतो जे की नाऊन असलेले. स्मॉल ट्री, स्मॉल गार्डन, स्मॉल कॅट, स्मॉल बर्ड, स्मॉल पपी, बरेच शब्द म्हणजे नाऊन सगळे यायला पाहिजे. अशा प्रकारे पण मी फक्त शब्द लिहिले, पण तुम्ही या प्रकारे डायग्राम काढायचे आणि त्या डायग्राममध्ये हे शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे, खूप इझी आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन. म्हणजे शब्दाची जी चेन आहे, वर्ड चेन ऑफ नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल. नाऊन म्हणजे दिलेला शब्द नाऊन आहे, शेवटच्या अक्षराने नाऊनच बनवायचं. म्हणजे इथे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच आहे, नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह हे तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथे गार्डन आहे, मग यापासून काय शब्द होईल, पण नावच पाहिजे, वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह नको. तुम्ही आता अंदाज करा, आपण इथे आन्सर बघूया. N पासून नोज, नंतर E पासून एलिफंट, परत T पासून टायगर, R पासून रोज, परत E पासून 8. हे सगळे वर्ड्स आपण तयार केलेले आहे लास्ट लेटरने, ते सगळे नाउन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1B मध्ये आहे. अटेम्प्ट एनीवन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज बी फेमस फॉर. ही जी फ्रेज दिलेली आहे, टू टेक केअर ऑफ, बी फेमस फॉर. बी फेमस फॉर म्हणजे त्यासाठी प्रसिद्ध असणे. याचा स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा आहे. त्याला ऑर आहे. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड द मिनिंगफुल. म्हणजे वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य एक्सपांड करायचं, वाढवायचं आहे. त्याला एक सबऑर्डिनेट क्लॉज ॲड करून जोडून. आता हे ॲड अ क्लॉजवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवले, ते तुम्ही बघू शकता. दोन्हीचा आपण आन्सर बघूया. फर्स्ट म्हणजे बी फेमस फॉरचा यूज करून आपण वाक्य बनवलं. शी बिकेम फेमस फॉर हर इनक्रेडिबल सिंगिंग टॅलेंट. तिच्या इनक्रेडिबल सिंगिंग टॅलेंटसाठी ती फेमस झाली, प्रसिद्ध झाली, लोकप्रिय झाली. आणि जे आय रीड अ स्टोरी जे शब्द दिला होता, वाक्य दिलं होतं, ते आपण एक्सपांड केलं, वाढवलं. आय रीड अ स्टोरी दॅट वॉज सो हॉरर. ती खूपच हॉरर होती. आता हे कशा प्रकारे वाक्य एक्सपांड केलं जातं, क्लॉज कोणकोणता जोडला जातो, क्लॉज ॲड करण्यासाठी कोणत्या शब्दांचा यूज, जसं की दॅट आहे, वॉट आहे, हू आहे, कसं यूज केलं जातं, याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर जे अक्षर आपण जोडून न्यू वर्ड तयार करतो, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे. जसं सक्सेसपासून अनसक्सेस किंवा सक्सेसफुल पण होऊ शकतो. सक्सेसफुल हा सफिक्स जोडला जाईल. पॉप्युलरचं काय होईल तुम्ही अंदाज करा. जर तुम्हाला हे सफिक्स प्रिफिक्स जोडून शब्द तयार करता आले नाही, तर त्या दोन्ही शब्द परत दिले जातात. त्यापैकी एका शब्दाचा यूज करून तुम्ही स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा असतो. दोन्हीचं आपण आन्सर बघूया. सक्सेसचं सक्सेसफुल आपण काय जोडलं आहे, ते सफिक्स जोडून न्यू वर्ड तयार झाला. पॉप्युलरचं पॉप्युलॅरिटी. ठीक आहे. याचा आपण सेंटेन्समध्ये यूज केलं आहे. सक्सेसचा यूज केला. शी अचिव्ड सक्सेस. तिने यश मिळवलं. सिंपल वाक्य आपण म्हणू शकतो. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. पॉप्युलर, द मूवी इज पॉप्युलर. मूवी पॉप्युलर आहे, या प्रकारे. सो या प्रकारे 10 मार्क्सचे तुमचे काय झालेले आहेत, लँग्वेज स्टडी ते आपण कंप्लीट करतो. आता आपण फर्स्ट जे तुमचा नेकलेस हा लेसन आहे, नेकलेसमधला फर्स्ट पार्टमधला एक पॅसेज घेतलेला आहे, आणि त्या पॅसेजवरती इथे क्वेश्चन आहे. पॅसेज मी तुम्हाला रीड करून एक्सप्लेन करणार आहे. याच्यावरती तो पॅसेज एक्सप्लेन करणारा मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ते तुम्ही बघू शकता. द डे ऑफ द पार्टी ड्रीव. त्याची मॅथिल्डे नावाची मुलगी कशा प्रकारे तिला फॅशनेबल कपडे घालायची, ज्वेलरी घालायची आवड होती, हा तुम्ही रीड करू शकता. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. पार्टीचा दिवस जवळ आला. अँड मॅडम लॉयझल म्हणजे तिचा हजबंड
seemed sad, तो थोडा दुःखी दिसला. Restless, anxious, though her dress was ready, तिला नवीन ड्रेस घेऊन दिला, तयार झाला होता, तरी पण ती सॅड होती. One evening her husband said to her, एक दिवस संध्याकाळी तिचा हजबंड तिला बोलला, What's the matter? तुला काय झालं? You have been acting strange these last days. आता हा पॅसेज नीट रीड करा आणि या पॅसेजवरती आपण ॲक्टिव्हिटी बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज आणि कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. काय आहे? रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड रीराईट द हू सेड टू हिम. याच्यामध्ये काही बोललेली वाक्य आहे, त्याच्यामध्ये दोन तीन कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे मॅथिल्डे नावाची आहे, तिचा हजबंड लॉयझल, मॅडम लॉयझल आहे, मॅडम लॉयझल तिचा हजबंड आहे, किंवा ते हर हजबंड म्हटलं तर चालेल. आणि तिची मैत्रीण पण आहे फॉरेस्टर नावाची. तर मग हे आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी, मी पार्टीला जाणार नाही. आता हे वाक्य तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असं, आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. हे वाक्य कोण बोललेलं आहे? की ते ती मॅथिल्डे बोलते, मी पार्टीला जाणार नाही. मग हू सेड टू, कोण कोणास म्हणाले. आता आपण डायरेक्ट ॲन्सर बघूया. हा पॅसेज तुम्ही कंप्लीट रीड करा पॉज करून व्हिडिओ, आणि ॲन्सर ह्या याचं हू सेड टू हिम. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी, मॅथिल्डे सेड टू द मॉन्सियर लॉयझर. मॉन्सियर लॉयझर कोण? हर हजबंड आहे. तुम्ही डायरेक्ट हर हजबंड असं लिहिलं तरी तुमचं सेंटेन्स ॲन्सर बरोबर आहे. ठीक आहे, हे वाक्याने म्हटलेलं आहे. यू हॅव नॉट नथिंग एल्स, यापेक्षा तुझ्याकडे आणखी वेगळं नाही आहे का? मॅथिल्डे आस्क टू हिज मॅडम फॉरेस्टर. मॅथिल्डे हे वाक्य कोणाला बोललं आहे? तिची मैत्रीण जे मॅडम फॉरेस्टरला. ठीक आहे. वुड यू लेंड मी दिस जस्ट, तुम्ही मला देशील का जे डायमंड नेकलेस बघितल्यानंतर. तेव्हा ते पण वाक्य ते कोणाशी संवाद साधते? हर फ्रेंड बरोबर. मॅथिल्डे आस्क दिस टू मॅडम फॉरेस्टर, दोन्ही वाक्य. अँड नेक्स्ट वन इज दॅट व्हॉट, हाऊ, व्हॉट्स द इम्पॉसिबल, दॅट्स द इम्पॉसिबल, इथं अशक्य आहे. मॉन्सियर लॉयझर ते त्याचा हजबंड बोलतो, कोणाला? मॅथिल्डला बोलतो, जेव्हा तो हार हरवल्यानंतर, लॉस झाल्यानंतर. सो अशा प्रकारचे 2 out of 2 मार्क्स येते. आणि याच्यामध्ये हा हू सेड टू खूप इम्पॉर्टंट आहे. नेकलेस या लेसनमध्ये मोस्टली A1मध्ये विचारला जाईल. A2 आहे व्हॉट डिड मॅडम फॉरेस्टर्स लार्ज बॉक्स कंटेन. ती जेव्हा मैत्रिणीकडे जाते तिच्या फॉरेस्टरकडे आणि तिला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी ती दाखवते, मग ती त्या कंटेनर किंवा लार्ज बॉक्स दिला, त्या बॉक्समध्ये कोणकोणत्या प्रकारची ज्वेलरी होती? यू हॅव टू राईट हिअर. आता एक्सप्लेन करू आपण, तर तुम्हाला ते आन्सर पॅसेजमध्ये देखील भेटेल. मॅडम फॉरेस्टर्स लार्ज बॉक्स कंटेनमध्ये त्याच्यामध्ये समावेश होता काय? सम ब्रेसलेट्स होते, सेकंड अपर नेकलेस होता, मोत्यांचा हार पण तिथे होता, आणि ब्लॅक सॅटिन बॉक्स त्याच्यामध्ये एक होता, ब्लॅक कलरचा सॅटिन बॉक्स, आणि त्याच्यामध्ये कंटेनिंग अ सुपर डायमंड नेकलेस होता. सो दीज वेर कंटेंट इन दॅट लार्ज बॉक्स. ओके, 2 मार्क्स इथे तुम्हाला मिळू शकतात. देन A3 आहे जी की तुमच्या वर्डच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी असते. इथे ॲक्टिव्हिटी दिले, गिव्ह द सिनॉनिम ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला 2 वर्ड दिले, त्याचे सिनॉनिम लिहा. सिनॉनिम मीन्स सिमिलर मिनिंग लिहायचं आहे. ब्लिसचा अर्थ म्हणजे अत्यानंद होणे, आणि डिलाइटलीचा अर्थ पण आनंदच होतो. तर याचा आन्सर आहे पॅसेजमध्ये त्याचा आन्सर गेलेला आहे, वर्ड गेलेला आहे ब्लिस एक्स्टसी म्हणजे अत्यानंद, आणि डिलाइटेडला दिलं आहे रॅप्चरसली. ठीक आहे. A4 तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे. यू कुड वेअर फ्लावर ही सेड. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे, आयडेंटिफाय द मॉडल ऑक्झिलरी. तर मॉडल ऑक्झिलरी या वाक्यामध्ये कोणता आहे? तर मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे जे एक प्रकारचे हेल्पिंग वर्ब, कॅन, कुड, शाल, शूड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑल दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी. मग याच्यामध्ये कोणता गेलेला आहे? तर तुम्ही आता मी सांगितल्यापैकी कोणता तुम्ही आता आठवू शकता? येस, कुड. सो तर आपण आन्सर लिहू शकतो, कुड इज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब इन दॅट गिवन सेंटेन्स. नेक्स्ट 2 मार्क्ससाठी आहे. इन फ्रंट ऑफ, सेकंड आहे, इन फ्रंट ऑफ डॅश डॅश मिरर शी टूक डॅश डॅश फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल द ग्लोरी. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. म्हणजे आर्टिकलचा यूज करून हे वाक्य पूर्ण करा. आर्टिकल म्हणजे काय? उपपद म्हणजे काय? ए अँड दचा यूज करून हे वाक्य. आता हे वाक्य ॲक्च्युअली तुमच्या पॅसेजमधलंच आहे, तर तुम्ही तो लेसन प्रॉपर रीड केला असेल. एचा यूज कधी करतात, दचा यूज कधी करतात, अँडचा यूज कधी करतात हे बघू शकता. तर तुम्ही अंदाज काढू शकता. आपण आन्सर बघूया. फर्स्टमध्ये इन फ्रंट ऑफ द मिरर, इथे काय येणार आहे? द मिरर. आन्सर लिहिताना पूर्ण दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे, त्याच्यामध्ये तो शब्द आर्टिकल फिलअप करायचा आहे. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी. अशा प्रकारे हे फिल इन द ब्लँक्स आपण कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट आहे जे A5 आहे, राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट अँड ॲक्शन ऑफ मॅथिल्डे. मॅथिल्डे जी ॲक्शन किंवा कृती केली त्याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे? फॉर एक्झाम्पल, मॅथिल्डे लॉस द नेकलेस. त्या पार्टीला गेल्यानंतर मॅथिल्डेने तुझा तो नेकलेस, डायमंड नेकलेस तो हरवते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सो एक पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन होऊ शकतो. मॅथिल्डे लॉस द नेकलेस बिकॉज, कारण इन दॅट ग्लोरी ऑफ द पार्टी, त्या पार्टीच्या एकदम धामधुमीमध्ये तिने तो हरून जाते. शी बिकेम केअरलेस
कारण त्या पार्टीमध्ये ती केअरलेस होती, निष्काळजीपणे तिने बिहेव केलं अँड डिड नॉट नोटीस, आणि तिच्या लक्षात आलं नाही दॅट हर नेकलेस वॉज मिसिंग. नेकलेस कशा प्रकारे मिसिंग झालं हे लक्षात आलं नाही आहे. आय थिंक मला असं वाटतं द मॅथिल्डा शुड हॅव बीन मोर केअरफुल. तिने थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती, स्पेशली सिन्स द नेकलेस बिलॉंग टू हर फ्रेंड. कारण विशेषतः तो दॅट नेकलेस वॉज बिलॉंग टू हर फ्रेंड. तिचा मैत्रिणीचा तो नेकलेस तिने बॉरो करून आणलेला होता अँड इट वॉज व्हेरी कॉस्टली. दॅट इज वाय शी हॅज टू बी केअरफुल इन दॅट पार्टीमध्ये थोडी काळजी घ्यायला पाहिजे. या प्रकारे ते आपण आन्सर लिहू शकतो. सो हे 10 मार्क्सचा पॅसेज आपला कंप्लीट होतो. आपण सेकंड पार्ट जो आहे नेकलेस ह्या लेसनचा त्याच्यावरती एक पॅसेज घेतलेला, इम्पॉर्टंट पॅसेज, आणि त्या पॅसेजवरती परत फर्स्ट ॲक्टिव्हिटी जे कंप्लीट द टेबल कंप्लीट केल्याचं. हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणाला, ज्याच्या अगोदर पण सेम. डिड यू टेक हिज नंबर. आता हे अगोदर तुम्ही नीट रीड करा आणि त्याच्यानंतर तू त्याचा नंबर लिहून घेतलंस काय. जेव्हा ते नेकलेस हरवल्यानंतर त्या मॅथिल्डा अँड हर हजबंड दे वर डिस्कसिंग टू इच अदर. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ मिळेल जर आपण त्याला दिला नाही तर काहीतरी कारण सांगितलं तर. हे कोण कोणास म्हणेल. आपण डायरेक्ट आन्सर बघूया. आता मी तुम्हाला पॅसेज रीड करून दाखवत नाही, वेळ खूप जाणार आहे. डिड यू टेक हिज नंबर. हू सेड. मॅथिल्डा सेड. टू हुम. मॉन्सियर लॉयझर मीन्स हर हजबंड. अँड नेक्स्ट सेंटेन्स जे आहे, इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. आणखीन आपल्याला वेळ मिळेल थोडं शोधण्यासाठी. मॉन्सियर लॉयझर म्हणजे हर हजबंड सेड टू मॅथिल्डा. या प्रकारे तुम्ही जे आन्सर लिहिता तिकडे या टेबल तुम्ही तयार करू शकता. A2 ॲक्टिव्हिटी जी आहे, व्हॉट डिड मॉन्सियर लॉयझर अँड मॅथिल्डा डू इन ऑर्डर टू सर्च द मिसिंग नेकलेस. तो नेकलेस जो मिसिंग झाला होता, हरवला होता, तो सर्च करण्यासाठी, शोधण्यासाठी दोघांनी काय केलं तर तो आपण इथे लिहू शकतो. या प्रकारे आन्सर. वन्स मॉन्सियर लॉयझर म्हणजे हर हजबंड अँड मॅथिल्डा रिअलाइज, जेव्हा त्या दोघांना रिअलाइज झालं, जाणीव झाली कशाची, दॅट द नेकलेस वॉज मिसिंग, नेकलेस हरवलेला होता. मॉन्सियर लॉयझर ट्रेस द रूट बॅक फ्रॉम द वेअर दे केम होम. घरी येताना ज्या रस्त्याने मार्गाने ते आले तो पूर्ण मार्ग त्याने ट्रेस आउट केला, म्हणजे फाइंड आउट किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. तिथे तो नेकलेस, तुझा हजबंड गेला रात्री परत पहाटे. ही देन वेंट टू द पोलीस. त्यानंतर तो पोलीसकडे गेला. टू द न्यूजपेपर्स टू ऑफर द रिवॉर्ड. न्यूजपेपरमध्ये गेला की आम्ही रिवॉर्ड देऊ जर तू कोणाकडे असा भेटला असेल तर. टू द कॅब ड्रायव्हर, ज्या कॅबने किंवा टॅक्सीने आले त्या कॅब ड्रायव्हरच्या कंपनीजकडे गेला. एव्हरीवेअर द टायनीस ग्लिमर्स ऑफ द होप लेड हिम. ज्या ठिकाणी त्यांना एक आशेचा किरण देतो अशा प्रत्येक ठिकाणी ते ज्या गेलेले आहेत तो नेकलेस ट्रेस आउट करण्यासाठी. सो दिस आन्सर यू कॅन राईट हिअर. B3 ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला वर्डच्या रिलेटेड असते ते आहे अँटोनिम्स. लिहा 2 शब्द सिनॉनिम्सचे अपोजिट अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड. ब्रोकन म्हणजे तोडफोड करणे, त्याच्याविरुद्ध आपण जोडणे म्हणू शकतो. आणि लेंड म्हणजे घेणे, देणे, आणि देण्याच्या विरुद्ध काय घेणे. कोणतं आपण याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये कोणतं गेलं आहे, ब्रोकनचं मेंडेड, जोडणे, तयार करणे या अर्थाने. लेंड आणि बॉरो म्हणजे घेणे या प्रकारे. ठीक आहे. B4 आहे जे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. 1 सेंटेन्स इज गिवन हिअर. शी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. आयडेंटिफाय द वर्ब. दिलेल्या सेंटेन्समध्ये वर्ब कोणता आहे. वर्ब क्रियापद तुम्ही ओळखू शकता कोणता आहे, तुम्ही अंदाज काढा. आपण आन्सर बघूया. याच्यामध्ये रिमेन हे त्याच्यामधलं काय वर्ब आहे. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे, गिव्ह द वर्ब फॉर्म द फॉलोइंग. जो शब्द दिला आहे त्याचा वर्ब काय होईल. जसं डिक्टेशन याचा वर्बमध्ये काय होईल, किंवा रिप्लेसमेंटचा वर्ब काय होईल. अंदाज. मेक नाऊन, मेक ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्हचं नाऊन, नाऊनचं वर्ब हे तुम्हाला यायला पाहिजे. तर डिक्टेशनचं काय, डिक्टेट हा त्याचा मेन वर्ब आहे. आणि रिप्लेसमेंटचा आहे रिप्लेस करणे. अशा प्रकारे. देन लास्ट क्वेश्चन जो आहे, वाय वॉज मॅथिल्डा शॉक्ड अँड डिस्पेअर ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. नेकलेस लॉस झाल्यानंतर, हरवल्यानंतर ती एकदम शॉक, त्याला मानसिक धक्का आणि डिस्पेअर काय झाली म्हणजे का दुःखी झाली. साहजिक आहे, तो तिचा नेकलेस हरवला होता. मग आपण काय म्हणू शकतो, आय थिंक दॅट मॅथिल्डा वॉज राईटली शॉक्ड. हे योग्यच आहे की ते शॉकिंग होणं. अँड डिस्पेअर्ड ओव्हर द लॉस ऑफ द नेकलेस बिकॉज इट वॉज expensive. That necklace was so costly and expensive, and she had to return to Madam Forrester. आणि तिला तो मॅडम फॉरेस्टर who was her friend, त्याचा फ्रेंड होती, तिला तो परत करायचा होता कॉस्टली नेकलेस. and it was lost, and that is why it is we can say that rightly that she was shocked and despair. सो अशा प्रकारे ते आपण पर्सनल रिस्पॉन्सचा आन्सर देखील लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला 30 मार्क्सचा एक प्रॅक्टिस टेस्ट पेपर आपण द नेकलेस या टॉपिकवरती बघितला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. अशाच प्रकारचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतो. याची आपण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे तुम्हाला PDF मिळेल. ती PDF तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.